गुड मॉर्निंग स्टुडंट. कसे आहात सर्व? मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला पार्ट 2चा फर्स्ट लेसन एक शॉर्टमध्ये रिवाईज करून दाखवला होता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1चा फर्स्ट लेसन बघूया, जो की ग्रॅव्हिटेशनवरती आहे. आता जनरली मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला एक शॉर्ट वेमध्ये स्टडी कसा करायचा हे एक्सप्लेन करून सांगितलं होतं. ह्या व्हिडिओजमध्येही त्याच प्रकारे सांगणार आहे. बघा, आता ग्रॅव्हिटेशनमध्ये जनरली 4 to 5 मार्क्सपर्यंत ग्रॅव्हिटेशन विचारतात. मॅक्झिमम 2 किंवा 3 असे क्वेश्चन आहे जे रिपीट येतात. एखादा प्रॉब्लेम्स म्हणजे सॉल्युशन किंवा 1-2 असे क्वेश्चन आहे जे रिपीट येतात. आता ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण लहानपणापासून हे शिकत आलेलो आहे, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशन मीन्स व्हॉट. पण हा रिड्युसिंग पार्ट आहे, सो तो आपल्याला विचारला जाणार नाही. आफ्टर दॅट सर्क्युलर फोर्स अँड सेंट्रिपिटल फोर्स, इट इज ऑल्सो रिड्युसिंग पार्ट. आता जो इम्पॉर्टंट पार्ट आहे लेसनमधला, जो मी हायलाईट केलेला आहे, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, लाईक अ केपलर्स लॉ. आता ह्याच्यावरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्स येईल, एखादा ट्रू ऑर फॉल्सला सेंटेन्स येऊ शकतं, किंवा मी डायरेक्टली ही फिगर देऊ. मॅक्झिमम मी जेवढ्या क्वेश्चन पेपरचा स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये 90% क्वेश्चन पेपरमध्ये ही फिगर देऊन तुम्हाला विचारतात की व्हॉट इज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. तर तुम्हाला फिगर नाही, पण हे लॉ कंपल्सरी लर्न करणं आहे. आता लॉ पण खूप सिम्पल आहेत, लाईक दॅट द केपलर्स फर्स्ट लॉ. व्हॉट इज द केपलर फर्स्ट लॉ? The orbit of a planet is an ellipse with the sun at one foci. Okay? The planet the orbit that are of the planet is ellipse of the sun at one foci. एका पर्टिक्युलर ऑर्बिटमधून हा जो प्लॅनेट आहे तो फिरत असतो. आपण स्पेस मिशनचाही जेव्हा स्टडी केला, दॅट आर रिलेटेड टू केपलर्स लॉ. ओके. After that second law, the line joining of the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. The line, which line? That lines are joined in the planet. When the lines are joined in the planet and the sun sweeps equal areas, that is the equal areas in equal interval time. That is the second law of Kepler's second law. And third law, that state the the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. Means what? The square of period. Which period? Revolution period of the planet, that is directly proportional to the cube of mean distance of planet and sun. सन पासून प्लॅनेटचा जेवढा डिस्टन्स आहे त्याचा क्यूब, हाला जेवढा रिव्हॉल्युशनसाठी पिरियड लागतो, दॅट इज द स्क्वेअर. मीन्स टी स्क्वेअर अपॉन टी क्यूब इज इक्वल टू द कॉन्स्टंट के. दॅट आर द 3 लॉ, लाईक अ केपलर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. फर्स्ट लॉमध्ये आपण काय शिकलं? द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट विच इज इलिप्स विथ सन ॲट अ वन फोकाय, एक वन सेंटर. ओके. आफ्टर दॅट द लाईन, इफ वी जॉईन द लाईन फ्रॉम प्लॅनेट, इट इज द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल टाइम्स. आफ्टर दॅट द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट इज directly proportional to the cube of the distance from planet to sun or sun to planet. Okay, this is very important. आफ्टर दॅट आता ह्याच्यामध्ये फक्त मग आपण फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला लर्न करू शकता. आता ह्याच्यावरती थेरोटिकल पार्ट्समध्ये काही विचारत नाही, फक्त जनरली एखादा क्वेश्चन जर विचारला तर प्रॉब्लेम्स येऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठीही विचारू शकतात. तर फक्त ते मग फॉर्म्युला वगैरे आपण लर्न करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअर इज अ रॅडियस, दॅट इज द रॅडियस
आता इथे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या. सिम्पल आहेत खूप, ज्याच्यामध्ये फक्त फोर्स वगैरे कॅल्क्युलेट करता. ह्याच्यावरती विचारलं तर ह्याच्यावरती विचारतील तुम्हाला. नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पार्ट आहे फर्स्ट लेसनमधला, मग तो आहे व्हॅरिएशन्स इन व्हॅल्यू ऑफ जी. जी मीन्स ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमध्ये काय व्हॅरिएशन्स येतात ह्याच्यावरती तुम्हाला गिव रिझनचा क्वेश्चन असू शकतो किंवा जनरली व्हॅरिएशन्स स्टेट करायला पण विचारतील. असा 1-2 मार्क्सचा क्वेश्चन ह्याच्यावरती 2 मार्क्सचा मॅक्झिमम वेळेस आलेला आहे. गिव रिझनला पण आहे की जीची व्हॅल्यूमध्ये चेंजेस का बरं येतो, कारण जी इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, बट इट्स व्हॅरिएबल. मग ती का बरं आहे चेंजेस. ओके. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. मग व्हॅरिएशन्स कशामुळे आले तर त्याचे 2 ते 3 रिझन दिलेले आहेत. व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी इज व्हॅरिएबल. व्हॅरिएशन ड्यू टू चेंज अलॉंग विथ सरफेस ऑफ द अर्थ. वी नो दॅट अर्थची सरफेस प्रत्येक ठिकाणी शेप्स इक्वल आहे का किंवा सर्क्युलर आहे का, नाही. वी नो दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. पूर्ण स्पेरिकल नाही. सो अर्थ इज एक शेप. दॅट्स वाय द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम द इट्स सेंटर इज डिफर समवॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे जिथे सपोज अर्थ आहे, अर्थचा जो सेंटर आहे तिथून तर अर्थच्या प्लेस टू प्लेस त्याची व्हॅल्यू कशी असेल, चेंज असेल. सगळीकडे सारखी नसेल बिकॉज स्पेरिकल शेप आहे. ओके. नॉर्थन अँड सदर्न पोलला ज्यावेळेस येते तर त्यावेळेस सेंटरपासून जो डिस्टन्स आहे दॅट आर डिफर फ्रॉम प्लेस टू प्लेस. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बजेस ॲट द इक्वेटर अँड द फ्लॅटन ॲट द पोल्स. रोटेशनमुळे काय होईल, अर्थचं जो पोल्स आहे पोल्समध्ये आणि इक्वेटर्समध्ये चेंजेस होईल. पोल्सला अर्थ फ्लॅटन असेल. ओके. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. आता इक्वेटर्समुळे काय झालेले आहे, अर्थचे 2 पार्ट झालेले आहे. मग इक्वेटरला रेडियस कशी असेल, लार्जर असेल, आणि पोल जो आहे साऊथर्न अँड नॉर्थर्न तर तिथे कशी असतील, डिक्रीज झालेली असेल. दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ॲट द पोल्स अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. जसं लॅटिट्यूड डिक्रीज होत जातो तसे जीची व्हॅल्यू पण डिक्रीज होत जाते. अँड इट इज लोएस्ट ॲट दी इक्वेटर. इक्वेटरला कमी आहे, पोल्सला जास्त आहे. पोल्सला 9.83 आहे, इक्वेटरला 9.78 आहे. दॅट्स वाय द जी व्हॅल्यू इज चेंज. त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू काय होत असते, चेंज होत असते. नेक्स्ट रिझन दिलेला आहे चेंज विथ हाईट. चेंज विथ हाईट. नाव when the earth's surface the value of r in equations 5 like that one, g is equal to gm upon r square increases and the value g is decreases. However, the decreases is rather small for height which are small as a comparison to the earth's radius. For example, remember that the radius of the earth is 6,400 kilometer. If the aeroplane is flying at the height 10 kilometer above the surface of the earth, its distance from the earth's surface changes from 6,400 kilometer to 6,410 kilometer. ओके. म्हणजे जसं जसं आपण वरती जाऊ हाईट चेंज झाली ऑब्व्हियसली ती व्हॅल्यू पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. सपोज आपण अर्थवरून कॅल्क्युलेट केली आणि आफ्टर दॅट 10 किलोमीटरवरती एरोप्लेन आहे, तिथून ती व्हॅल्यू ऑब्व्हियसली काय होईल, चेंजेस होईल. अर्थच्या सरफेसपासून त्याचा डिस्टन्स 10 किलोमीटरने काय होईल, इन्क्रीज होईल. अँड द चेंज द व्हॅल्यू जी ड्यू टू इट्स नेग्लिजिबल. Other hand, when we consider an artificial satellite orbiting the earth, we have take into account the change in the value of g due to the large change in the distance from the satellite from the center of the earth. आता जनरली फक्त एरोप्लेनचा घेतला तर एरोप्लेन 10 to 13 किलोमीटरपर्यंत चालतात. मग ती व्हॅल्यू जी असेल हाईटची निग्लिजिबल असेल. पण जर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स घेतले तर ते HEO हायेस्ट अर्थ ऑर्बिटमध्ये पण जातात किंवा MEOमध्ये पण जातात, LEOमध्ये पण जातात. मग तिथून घेतल्यानंतर तो डिस्टन्स जास्त असेल, मग तो आपल्याला
निग्लिजिबल करून चालणार नाही, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. अशा पद्धतीने हाईट जरी असले तरी पण हाईटमुळे पण व्हॅल्यू काय होते, चेंज होते. फर्स्ट रिझन दिला आपण सरफेस ऑफ दी अर्थ, सेकंड रिझन दिला आपण चेंज विथ हाईट, अँड थर्ड रिझन आहे चेंज विथ डेप्थ. डेप्थ चेंज झाली दॅट मीन्स जी व्हॅल्यू ऑल्सो चेंजेस. ओके. नेक्स्ट वन हा फॉर्म्युला आहे जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी मीन्स वॉट, ग्रॅव्हिटी. मग तुम्ही एक जनरली आपल्याला फोर्सचा युनिट विचारला जातो, एस आय युनिट इज न्यूटन. फिल इन द ब्लँकसाठी हा क्वेश्चन विचारू शकतात. ओके. आफ्टर दॅट फ्री फॉल आहे, एस्केप व्हेलॉसिटी आहे. जनरली थोड्याफार प्रमाणामध्ये इथे आपला हा लेसन पण संपतो आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये ह्याच्यावरती 1 ते 2 असे प्रॉब्लेम्स आहे किंवा एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही फक्त न्यूटनचं फर्स्ट लॉ, सेकंड लॉ किंवा थर्ड इक्वेशन आहे तर ते इक्वेशन लर्न करून, फॉर्म्युले लर्न करून पण तुम्ही सॉल्व करू शकता. जेव्हा तुम्हाला एखादा एक्झाम्पल्स देतात त्यावेळेस गिव्हनमध्ये थोड्याफार जी वगैरे ज्या आहेत, ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात त्या दिलेल्या असतात. आपण फॉर्म्युला लर्न करायचा, फॉर्म्युला राईट करायचा, व्यवस्थित राईट करा सॉल्व करताना. गिव्हन लिहायचे, फॉर्म्युला राईट करायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्लेस करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं. सिम्पलमध्ये आन्सर येऊन जातो. 2 मार्क्सला हार्डली विचारतात, त्यालाही ऑप्शनल क्वेश्चन असतात, पण तरीही प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. ठीक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट लेसनचा रिवाईज करून दाखवेल. छान स्टडी करा. बेस्ट ऑफ लक.